Some destinations show you a world you never knew existed. World we must protect before they vanish completely. ह्या वाक्याचा बोध तुम्हाला शेवटपर्यंत नक्की होईल. तर ह्या सकाळी एका वेगळ्याच तंद्रीत घराबाहेर पडले. तेव्हा चेहरा बांधून ही व्यक्ती माझ्यासाठी बाहेर थांबली होती. झोप डोळ्यावर अजून एवढी होती की उगवणारा सूर्यही काही करू शकला नाही. गाडीचा स्पीड बघून मला कळलं की ही व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर माझीच मैत्रीण सायली आहे. बाकी कुठला विचार बाजूला सारत आधी गाडीचा ताबा मी घेतला आणि मॅप तिच्या हातात देऊन सुरू झाली एक अशी जर्नी जी सुरू असताना मनात एकच धाकधूक होती की आपण हा अनोळखी रस्ता हमखास चुकणार. मोकळ्या माळरानावर दिशा शोधत बराच वेळ घालवल्यानंतर सूर्य उगवतोय म्हणजे ती पश्चिम नक्की नाही हा विचार करून आम्ही गाडी पुढे दामटवली. अधेमध्ये फुटलेल्या फाटांकडे साफ दुर्लक्ष करत अंदाजाने आम्ही एक रस्ता निवडला. मॅपनेही आमच्या ह्या निवडीची वाहवा केल्यानंतर आम्ही उत्साहाने पुढे निघालो तर घनदाट जंगलात जात असणारा रस्ता पाहून आमचा क्षणिक आनंद निघून गेला. रस्ता चूक बरोबर आहे की नाही ह्या विचारात असतानाच आम्हाला दूरवर दिसला एक नॅचरल ब्लर इफेक्ट जो इरेज करायचा की त्याच्या दिशेने जायचं ह्याचा विचार करण्यात बराच वेळ गेला. शेवटी हिंमत करून आमच्या गाडीची चाकं पुढे पडली आणि 2 किनाऱ्याच्या वरून गेलेला हा भक्कम असा रस्ता आम्हाला गवसला. आनंदात उड्या मारायची संधी मिळाली नाही कारण थंडीने आम्हाला चारी बाजूनी घेरलं होतं. खाली वाकून पाहण्याची हिंमत केली तर काय एक खंडासुद्धा आम्हाला थंडीत कुडकुडताना दिसला. पण पोटा पाण्यासाठी बिचारायला त्याच पाण्यात उडीही मारावी लागली. खोल पाण्याच्या वरून धावणाऱ्या या वाफा म्हणजे आम्ही कोणत्या दुसऱ्याच युनिव्हर्सचा भाग तर नाही ना झालेलो हा विचार करत आम्ही लगेच तिथून गाडी पळवली. पुढे गेल्यावर त्या वाफा नाही तर धुकं होतं हा साक्षात्कार आम्हाला झाला. अजून बरंच अंतर बाकी दाखवत होतं त्यामुळे पुन्हा रस्ता चुकल्याची टांगती तलवार डोक्यावर नाचायला लागली. बोर्डवर लिहिलेल्या नावांपेक्षा रविवार नसूनही बंद असलेल्या शाळेने भीतीची घंटा जोरजोरात वाजवली. तो विचारच चालू होता तर हे 6 डोळे आमच्याकडे रोखून पाहत असलेले दिसले. आम्ही त्यांच्याकडे पाहिलं पण अरण्यवतच्याच दिशेने आपली वाटचाल सुरू आहे याची खात्री झाली. पुढे याचे पुन्हा पुरावे मिळत गेले जसं की हा गरुड. एक मोठी भरारी घेत त्याने आम्हाला योग्य दिशा दाखवली आणि मान हवेत स्थिर ठेवण्याची कसरत करणारा हा कापशा तो सुद्धा त्याच दिशेने उडत गेला. लाल डोक्याच्या प्लम पॅराकिट्सने तर गोंधळ घालून घालून आम्ही जात असलेलाच रस्ता बरोबर असल्याचं सांगितलं. मग निर्धास्त होऊन आम्ही त्या नव्या रस्त्याचा जरा आनंद घ्यायला लागलो. तेवढ्यात गाडी अचानक एके ठिकाणी अडखळली. पण त्याचं कारण सायलीला थंडी वाजत होती हे होतं. बाजूलाच लक्ष गेलं तर पडझड झाली असली तरी दाट जंगलात आपलं अस्तित्व ठळक करणारं हे मंदिर खुणावत होतं. गणपती बाप्पा मोरया म्हणत आम्ही आता नॉनस्टॉप त्या जंगलाच्या दिशेने जायला निघालो ज्याच्यामध्ये वसली आहे एक जाणीव, एक प्रयत्न, एक समाधान, एक परिसंस्था शाश्वत म्हणजेच अरण्यवत. अरण्यवत काय आहे? अरण्यवत जंगल की जंगलाप्रमाणे काही? अरण्यवत म्हणजेच जंगलाप्रमाणे असणारं आणि त्या नावाला जागे असं बरोबर जंगलाच्या मध्यभागी आहे नेचर इंटरप्रिटेशन सेंटर म्हणजेच निसर्ग माहिती केंद्र. अरण्यवत ही 4 दालनांची इन्फॉर्मेटिव्ह सोर्स असणारी एक इकोसिस्टम आहे. आत पाऊल ठेवल्यावर आम्ही पाहिले धोक्यात असणाऱ्या प्राणी पक्षी यांचे माहिती फलक आणि मग अशा डॉक्युमेंटरीज ज्या ह्या इकोसिस्टीमची आम्हाला सखोल माहिती देऊन गेल्या. दुसऱ्या दालनात पाऊल ठेवलं तेव्हा सुरू होता पक्ष्यांचा किलबिलाट. आणि सोबत काही इनोव्हेटिव्ह आयडियाज ज्यांनी सारी गंमत वाढवली होती.
प्राण्या पक्ष्यांच्या ह्या जगात आमचा वेळ कसा गेला हे आम्हाला कळलं नाही. टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली मधमाशी ही आपल्यावर लक्ष ठेवून असते. एक मॅंग्रोव्ह इकोसिस्टीम आणि एक ॲक्वाटिक लाईफ रूम. ब्युटिफुल थिंग्स कॅन बी हार्मफुल टू, असं काहीसं हे प्लास्टिकच्या बॉटल्सचं चमचमणारं तोरण पाहून वाटलं. शार्क माशाला चारही बाजूंनी न्याहाळत आपण जे देतोय ते आपल्याकडेच येतंय याचा एक रिॲलिटी चेक घेऊन आमची ही 4 दालनांची सहल संपली. तर एका कमाल लॉंग ड्राईव्ह नंतर आम्ही आलो आहोत इकडे अरण्यवतमध्ये. आता अरण्यवत काय आहे तर अरण्यवत हे कोकणातलं निसर्ग माहिती केंद्र आहे. तर म्हणजे आसपासचा सगळा परिसर असा टोटली जंगलच आहे आणि जंगलाच्या मध्ये हे 4 दालनांचं एक सुंदर असं निसर्ग माहिती केंद्र आहे. अरण्यवत म्हणजे अरण्यामध्ये असलेला, आणि त्या नावालाच धरून त्यांनी इकडे खूप छान सारं काही आहे. म्हणजे आता काय होतं आपलं जनरली की आपल्याला माहीत असतं, सगळं कळत असतं किंवा बाहेरच्या गोष्टी जास्त माहीत असतात, पण आपल्या आसपासच्या गोष्टी ज्या आहेत किंवा आपल्या राज्याबद्दल म्हणा, एखादा समुद्रकिनारा फिरत असतो तर त्याबद्दल म्हणा, एखादा पक्षी आपल्याला दिसतो, आवाज ऐकू येतो, पण आपल्याला त्याचं काय म्हणतात आपल्याला मुळापर्यंत जात नाही, त्याचं नाव काय एक्झॅक्टली कळत नाही. तर मग त्या सगळ्या शंकांची उत्तरं म्हणजे आहे हे अरण्यवत. जर तुम्ही गुहागर ची ट्रिप प्लॅन करत असाल किंवा रत्नागिरीला सुद्धा येताना, तर हायवेपासून जस्ट थोड्याच अंतरावर आतमध्ये टर्न घेतलात की अरण्यवतला तुम्ही येऊन पोचता. आता इथे पण बघा सुंदर बटरफ्लायची ड्रॉइंग्स आहेत, त्यानंतर आणि बऱ्याच गोष्टी. तर मला सगळ्यात ह्यांचा उद्देशच हा आहे की 100 लोक इकडे भेट देतील, त्यातल्या 10 जणांमध्ये जरी की बाबा आपल्याला हे करायला पाहिजे निसर्ग संवर्धनासाठी ही जाणीव किंवा आवड किंवा प्रयत्नांना त्यांच्या एखादा मार्ग मिळाला तर ह्या अरण्यवतचा उद्देश सफल होईल. तर एवढाच उद्देश ठेवून त्यांनी हे सुंदर निसर्ग माहिती केंद्र उघडलेलं आहे. ही अरण्यवतची कन्सेप्ट ज्यांची आहे ते अनिरुद्ध फडके सर. पुढे एक लाल मातीचा रस्ता ओलांडत आम्ही रिअल कोकण मंडळ असलेल्या अनिरुद्ध सरांच्याच ह्या कौलारू होमस्टेमध्ये आलो. कोकणच्या ट्रॅडिशनल ॲस्पेक्टच्या अगदी कुपीत असलेला हा कोयरी होमस्टे. या शांत निवांत होमस्टेमध्ये गाईड काकांनी आमचं स्वागत हे एनर्जी ड्रिंक देऊन केलं. होमस्टेमध्ये क्षणभर विश्रांती घेत आम्ही पुढे प्रस्थान केलं. परतीचा रस्ता हा आधीपेक्षा वेगळा आणि मोठाही होता, त्यामुळे पोटभर जेवण तर व्हायला हवंच होतं. एक पारंपरिक उपहारगृह पाहून या अस्सल कोकणी पदार्थांवर म्हणजेच रसघावण, थालीपीठ, कोथिंबीर वडी यावर यथेच्छ ताव मारत आमची ही ट्रिप आम्ही सफल केली. चांद तू ही तो है रोशनी, तेरे पीछे मैं चलता हूँ शाम तू, मैं सूरज सा ढलता हूँ, जो कहे तू सब कुछ मैं करता हूँ. ना हो तुम जो ऐसा क्यों लगे है मुझको, याद तेरी जो आती है सुबह तक ना ये जाती है, ऐसे मुझको सताती है याद तेरी याद तेरी. अरण्यवतबद्दल ऐकलं तेव्हापासून मनात कुतूहल होतं आणि आज ते पूर्ण झालं. हो, हे तेच डेस्टिनेशन होतं जे आपल्याला माहीत नसलेल्या जगाबद्दल माहिती देत होतं. अशी माहिती जी वेळेवरच मिळाली पाहिजे, ते जग नष्ट होण्यापूर्वी. तुम्ही अशा कोणत्या नेचर सेंटरला भेट दिली आहे का मला नक्की सांगा, आणि आमची ही लाँग ट्रिप कशी वाटली तेही सांगायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.